कुठे शोधायची? हो तिथे त्या तू अभ्यास कर. अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. काय? बाबांचे 4-5 मित्र येत आहेत उद्या जेवायला दुपारी. काय? हो. अहो तुम्ही मला सांगितलं का नाही? हे तुम्ही आत्ता सांगताय मला? अगं त्या राणे काकांचा फोन आला ना तेव्हा ठरलं सगळं. बाबांना मीच सांगितलं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सांगतो अश्विनीला. आणि मी सांगितलं नाही, तुला विसरून गेलो. असं कसं विसरलात? मला आधी भाज्या काय त्या बघाव्या लागतील. वांगी आहेत. हो काही भाज्या तुम्हाला उद्या जाऊन आणाव्या लागतील. आणि आलं नाहीये, आलं आणा. उद्या मंगळवार म्हणजे अरे देवा, काही जणांचे उपवास असतील. म्हणजे साबुदाणा भिजत घालावा लागेल आता. आणि दाण्याचं कूट बघते आधी केवढं आहे ते चूर्ण. अहो थांबा ना झाली, आधी दाण्याचं कूट मला बघू दे. ठीक आहे उद्या करते. आणि काय, हा सेट मधले ताटं लागतील आणि वाट्या पण लागतील. वाट्या मी पाठीच ठेवले मी. अहो मला ना ताटं आणि वाट्या काढून द्या तुम्ही. अहो काय करताय? आत्ता नकोय, मला उद्या सकाळी हवं. असं सांगायचं ना, तू ऑर्डर दिली, मी लगेच चढलो तिकडे ताटं काढायला. तुम्ही जरा हळू बोलाल का? ती झोपली, उठेन. ती आता झोपली कसली उठते? मला ना आणि कळत नाही. गोडाचं काय करू मी? गोडाचं एक मिनिट. श्रीखंड. अहो श्रीखंड करूया का? हा मी आधी बघते फ्रीज मध्ये दही केवढं आहे, म्हणजे चक्का जमवावा लागेल. 7-8 तासात होईल. अरे देवा, दही पण नाहीये. आता काय करू? खीर. ऐका ना, हो उद्या ना तुम्ही एक्स्ट्रा दूध पण घेऊन या. खीर करते. आणि भाजी वांग आहे, वांग्याचं भरीत करते, कोशिंबीर करते. म्हणजे ज्यांचा उपवास आहे ते पण खाऊ शकतील आणि ज्यांचा नाही आहे ते पण खाऊ शकतील. आणि बटाट्याचे पापड तळते. झालं सगळं. अहो ऐका ना, पण ना मला एक गोष्ट कळत नाहीये. अहो जनरली ना बाबा असं कधी करत नाही. मला सांगितलं कसं नाही त्यांनी? तुम्ही हसताय काय? कोणी येणार असेल तर सांगतील ना. कोणीच येत नाहीये जेवायला. तुम्ही पण ना घरी असं पॅनिक सिच्युएशन झाली की तुला कसं मस्त बस मस्त स्टेप बाय स्टेप सगळं आठवतं ना. सगळं प्लॅनिंग व्यवस्थित जमतं तुला, बरोबर की नाही? आता हेच सगळं ना तुझ्या बिझनेस मध्ये करायचं. म्हणजे आधी जे प्रोडक्ट्स बनवले तू, त्यात जे रॉ मटेरियल वापरलं ना, त्या रॉ मटेरियलने अजून कुठले प्रोडक्ट्स बनवता येतील याचा विचार कर. आता कसं सुचलं तुला की उद्या मंगळवार आहे, कोणाचा तरी उपास असू शकतो, मग काय करूया? मग मी खिचडी करते. मग तुला सडनली काय आठवलं? कोशिंबीर आणि बटाट्याचे पापड हे जर बनवले तर हे दोन्ही लोकांना चालतील, उपवासवाल्याला पण न उपवासवाल्याला पण. तसंच इकडे करायचं. एका प्रोडक्ट मधनं दुसरा प्रोडक्ट बनवायचं. कळलं तुला? खरंच. म्हणजे बघा ना, क्लिन्झनर आलं की क्रीम आलं, बरोबर, स्किन केअर प्रोडक्टसाठी. आणि हेअर प्रोडक्टसाठी ऑइल आलं, त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, हेअर स्पा पॅक, असंच काहीतरी ना? परफेक्ट, असंच. आता हे सगळं जे सुचलंय ना तुला, हे लिहून काढ, म्हणजे विसरायला नाही होणार. ऑल्सो तू जे ऑफर करतेस त्याचा विचार करच, पण जे क्लायंट्स येतात ना त्यांना काय हवंय याचा विचार कर. म्हणजे तुझ्याकडे क्लायंट्स येतात पार्लरमध्ये, तर त्यांचे काहीतरी कुरबुरी असतील ना, काहीतरी कंप्लेंट्स असतील की असं प्रोडक्ट हवं, असं प्रोडक्ट हवं, याच्यात हे हवं, याच्यात ते हवं. हे सगळं लिहून काढ. पण आपल्याला जे द्यायचंय ते तर महत्वाचं आहे, पण त्यांना काय हवंय ना ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून याचे सगळे डिटेल्स घे, ते नोट डाऊन कर आणि तसं प्रोडक्ट डिझाईन कर. तसंच आधी स्किन केअर प्रोडक्ट, मग हेअर केअर, आणि मग त्यातनं अजून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायचे. हे सगळं सोपं होईल तुझ्यासाठी. कारण हे सगळं मी इतकी वर्ष डोळे झाकून करते, बरोबर ना? एक्झॅक्टली हेच सगळं आता इकडे अप्लाय करायचं बिझनेस मध्ये. एक सांगू, तुम्ही समजावून सांगितल्यावर ना मला आता सगळं सोपं वाटायला लागलंय. तुम्ही हे किचनचं उदाहरण दिलं नसतं ना तर माझ्या काही ही गोष्ट लक्षात आली नसती. कधी कधी ना खूप हुशार लोक असतात ना, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बावळटपणा करतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी बावळट आहे? मग आता उठता बसता तुझी तारीफ करायची नाही. म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडता, मला काही गोष्टी समजावता, माझं कौतुक करता.
हे सगळं आवडतं मला, पण त्याच्याबरोबर तुम्हीही मला तितकेच आवडते. थँक्यू. अरे मार्केट अगदी स्लो आहे आज, काय अपडाऊन होतच नाहीये. शिल्पी दूध घे. हो ना. रोज तुम्हाला पाहिजे तसं कसं मार्केट चालणार, असं थोडी असतं. थांब, बिस्कट चिल्ला सगळं. आजी, उंबरठ्याच्या आतमध्ये बसून काय रांगोळी काढतेस? आणि ही कसली का रांगोळी? अगं ती काही रांगोळी नाहीये, तो तोडगा आहे या घरातली निगेटिव्हिटी जावी म्हणून. हा, कळलं का? अगं 15 मूग, 28 जणे आणि 25 मसूर याचा चौकोन बनवायचा आणि 18.5 मोहरी ठेवायच्या. त्यामुळे आपल्या घरात असलेली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाईल. श्रेयस, बापांना ताटकळत उभं ठेवलं होतं दाराबाहेर, त्यावरचा उपाय हा. हा, लाल पुस्तकातलं. कळतात हो टमणे. बरं, ते सगळं ठीक आहे. आजी, तू मला सांग की हे मोहरीचे 2 तुकडे कसे करणार आहेस? फाजीलपणा पुरे. अरे काय केलंस हे? सगळं विस्कटलं ना, मला परत करावं लागेल. सगळं सत्यानाश. सॉरी, ते हातात गाठोडे असल्यामुळे खालीचं काही दिसलं नाही. ठीक आहे, हातात गाठोड्या तर द्या. ऐकू देवा परमेश्वरा. हा, कोण तू? नाव काय तुझं? किशोर. विचार कुठे ओरडते. ए भाई, काय पाहिजे तुला? सर, इस्त्रीचे कपडे घ्यायला आलोय. हा, थांब जरा. अश्विनी, तो इस्त्रीवाला आलाय, त्याला कपडे दे. असं कसं डायरेक्ट घरात आलंस रे? ते मी काय? हा, ते मी करत कपड्याच्या निमित्ताने घरात यायचं, घर बघायचं आणि मग चोरी करायची, असंच दावा आहे ना तुझा? नाही. अरे नाही काय? सगळ्या गावाला फसवू शकशील, मला नाही. उज्ज्वला म्हणतात मला. नाही कैसा चलेगा? ऐसा कैसा चलेगा? अरे अगं, हिंदीत काय बोलते? मराठी आहे तो. तो मराठी बोलतो ना. किशोर नाव आहे त्याचं. हे घ्या. एक मिनिट, आमचे नेहमीचे दादा कुठे बाहेर गेलेत का? ताई, मी या सोसायटीत नवीनच आलोय. मागच्याच महिन्यात मी एक नवीन स्टार्टअप सुरू केलाय. तुम्ही प्लीज तुमच्याकडील कपडे मला इस्त्रीला द्या ना. मी एकदम कडक इस्त्री मारतो. नाही, तू आपल्या नेहमीच्या इस्त्रीवाल्याकडे कपडे दे. आम्हाला त्याच्याच इस्त्रीची सवय आहे. अहो आजी, हवं तर मी कमी रेट लावून देतो. तुला माहितीये का, या दोघांना ना कडक इस्त्री लागते आणि ती झाली नाही ना तर माझं डोकं खातील. तुला काय त्याचं? अहो आजी, तुम्ही एकदा कपडे देऊन तर बघा. वाटलंच तर पहिल्या खेपेचे कपडे फ्री करून देतो. अरे बापरे. आणि जर तुम्हाला कपडे नाही आवडले तर इस्त्रीचे पैसे नका देऊ आणि आवडले तर द्या. नको, आम्हाला कोणाचं काही फ्री नको. आम्हाला नाही सवय. हो की नाही ग आजी? नाही, फ्री नाही. अहो, मी जेव्हा आहे ना तुम्हाला इस्त्रीचे कपडे द्यायला येईल ना, तेव्हा तुम्ही मला फक्त एक व्हिडिओ करून द्या. आणि हा, त्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्ही मी कशी चांगली इस्त्री करतो ते फक्त एकदा लोकांना सांगा. तू त्या व्हिडिओचं काय करणार? तुम्ही जर बाकीच्या लोकांना मी कसं चांगलं काम करतो हे जर सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला अजून काम देतील आणि त्यामुळेच माझे कस्टमर वाढतील. अहो आजी, अशानेच तर धंदा वाढतो. उज्ज्वला, आता बस. अश्विनीला काय ठरवायचं ते ठरवू दे. उगाच त्याच्या मागे का लागलीस तू? दादा, तुर्तास हे तुम्ही 12 कपडे इस्त्री करून आणा. बाकीचं नंतर बघू. हळू. अरे नंबर तो दे जा. अगं मराठीत तर माग. गप्प बसाव. अगं तू त्याला नंबर नावगाव काय विचारलंच नाही, असेच कसे कपडे दिले? तो कपडे घेऊन गेला, परत आला नाही तर काय करणार आहेस तू? हा आई, तो आपल्याला कपडे फ्री इस्त्री करून देतोय, त्याच्या मोबदल्यात त्याला फक्त पब्लिसिटी हवी आहे. बघा ना, म्हणजे स्वतःच्या बिझनेसचा केवढा विचार करतोय तो. आणि असा माणूस आपले 12 कपडे घेऊन का जाईल? खरं सांगू का, त्याच्यामुळे ना मला एक छान टिप मिळाली आहे. कसली टिप ग? अहो, काल रात्री आपण प्रोडक्ट रेंजच्या एक्सपान्शन बद्दल बोललो ना, पण नेमकं मार्केटिंगचं काय करायचं ना हे मला कळत नव्हतं, पण आता कळलंय मला. म्हणजे आपले प्रोडक्ट ज्यांनी वापरले ना त्यांच्याकडनं फीडबॅक घ्यायचा
आणि मला असं वाटतंय की त्यांच्या फीडबॅकचा ना आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि अजून जास्त ऑर्डर्स मिळतील. करेक्ट आहे अश्विनी, उत्तम. फीडबॅकमुळे की नाही आपल्या प्रॉडक्ट बद्दलचा विश्वास वाढतो लोकांमध्ये. अगं सकाळचा किस्सा सांगतो ना, मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, तर तांबे म्हणाले मला चारधाम यात्रेला जायचं. लगेच त्यांनी गोखलेंकडून की नाही त्या ट्रॅव्हलवाल्यांचा नंबर घेतला आणि त्याला विचारपूस केली. ते म्हणाले गोखले जर सुखरूप यात्रा करून आले आहे तर मला 4 ठिकाणी चौकशी करायची गरज काय. दॅट इज द फीडबॅक. राईट. माउथ पब्लिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे. यात माउथ पब्लिसिटी, मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट हे खूप गरजेचं असतं. आई तुला एक सांगू का, मला ऑनलाईन समजा काही प्रोडक्ट मागवायचं असेल ना, तर मी पहिलं त्या प्रोडक्टचे ना सगळे रिव्ह्यूज चेक करते आणि लोकांचा एक्सपिरियन्स बघून मी प्रोडक्ट मागवते. येस, परफेक्ट आयडिया मयुरी, व्हेरी गुड. ठीक आहे, मग मी ना लगेच त्या दृष्टीने कामाला लागते. हं? झाला चहा? शिल्पी नाही, मी आताच येते. बर. आप निकालो, रांगोली निकालो. मदत करते, थांब. तुला काय करायचंय? वहिनी, मला बोलायचं तुझ्याशी. बोल अगं. आता हे जे काही तू फीडबॅकचं म्हणत होतीस ते मला काही फार पटलेलं नाहीये. एक्झिबिशनच्या वेळी पण तू असंच केलंस. मला माझं ओपिनियन पण विचारलं नाहीस. स्वतःच्या मनाने सगळे डिसिजन्स घेतेस. मला न विचारता प्लीज प्लीज या गोष्टी करू नकोस. ऐक ना अगं शिल्पी, अगं एक्झिबिशनच्या वेळेस मी तुझं ऐकलं नाही असं नाहीये. मी याच्या अगोदरी तुला सांगितलं ना, मी रिक्षात होते तेव्हा मला त्या ऑर्गनायझरचा फोन आला. त्यांनी मला अर्धा तास लवकर बोलावलं, त्यामुळे मला ब्रोशर कलेक्ट करता नाही आलं. आणि त्यावेळी या सगळ्या गोष्टींची मला आयडिया नव्हती शिल्पी. पण आता यापुढे जे काही करेन ना मी, ते नीट प्लॅनिंग करून करेन. खरंच प्लॅनिंग. आणि तू जेवढा गोंधळ घातलाय तो इनफ नाहीये का? परत काहीतरी चालू झालंय. जे बोलायचे सगळ्यांसमोर का नाही बोलती? हे बघ वहिनी, मी जे सांगते ना तुला ते तू केलं असतंस तर हा गोंधळ झाला नसता. शिल्पी काय झालंय? का उगीच बडबडते तिला? उगाच नाही बोलते. हे ती फीडबॅक गोळा करणं वगैरे जे काही प्रकार करते ना, याचा काहीच उपयोग नाहीये. सगळा मूर्खपणा आहे हा. अगं पण तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घे शिल्पी. ऐकलं ना, अजून काय ऐकून घ्यायचं? तिचीच तर मतं ऐकतेय मगाचपासून. आता त्या इस्त्रीवाल्याकडून ती ह्या आयडिया घेणार आहे, याच्यापेक्षा जास्त मोठी हाईट असूच शकत नाही दादा. शिल्पी, अगं त्याच्याकडनं आयडिया घेतली तर काय फरक पडणार आहे? तोही एक बिझनेसमॅनच आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे तो आणि मी आपापल्या क्षेत्रात नव्याने सुरुवात करतोय. अगं मी तर अजून चाचपडते, पण तो अगदी कॉन्फिडेंटली ऑर्डर घेऊन सुद्धा गेला. अगं मग काय हरकत आहे ना त्याच्याकडनं 4 चांगल्या गोष्टी शिकायला. तुला कसं समजावून सांगू तेच कळत नाहीये वहिनी मला. दादा, अरे हिला काय कळतं मार्केटिंग मधलं? हे बघ, माझ्या डोक्यात सगळा प्लॅन तयार आहे. पुढे कसं कसं करायचं, काय करायचं हे सगळं मला कळतंय. पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप रेडी आहे माझ्या मनात. हे बघ, पहिल्या वर्षात जास्तीत जास्त इव्हेंट्स मिळवायचे आणि ब्रँड्स कडून फंडिंग मिळवायचं. त्यानंतर आपली फॅक्टरी सेटअप करायची, आपलं स्वतःचं एक ऑफिस करायचं आणि मोठमोठ्या ब्रँड सोबत टायअप करायचं. त्यांना आपला जो काही फॉर्म्युला आहे आपल्या प्रोडक्ट्सचा तो द्यायचा. पण हा, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग राईट्स मात्र आपल्याकडेच ठेवायचे. आणि त्यानंतर फॅक्टरी सेटअप अजून मोठा करायचा. आणि या सगळ्यासाठी ना आपल्याला खूप प्रोफेशनल अप्रोच लागणार आहे. असे छोटे छोटे गोल्स ठेवून काहीच होणार नाहीये. अगं शिल्पी, या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. अगं आत्ता आपण मार्केटिंगचा विचार करायला हवा. म्हणजे माझ्या मते अगदी बेसिक गोष्टींपासून. हेच बेसिक, मी इथेच तर प्रॉब्लेम आहे म्हणतेय. असं बेसिक बेसिक करून काही होणार नाहीये ग बहिणी. हे तुझं अंथरूण बघून पाय पसरण्याच्या अप्रोचला काय करायचं मला खरंच नाही कळते. सॉरी, पण तू नाहीयेस बिझनेस वुमन. तुझी धाव फक्त घरगुती उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या इथपर्यंतच आहे. मग त्या उकडीच्या मोदकांना 15 कळ्या करायच्या की 21 कळ्या करायच्या याच्यातच तू रम. बिझनेस करण्यासाठी, तो ग्रो करण्यासाठी डोकं लागतं. ते डोकं नाहीये तुझ्याकडे, ते करेज नाहीये तुझ्याकडे. शिल्पी बास आता. आता बास करा भांडण. का का बास करू मी?
आतापर्यंत वहिनीला घर बसल्या 2 ऑर्डर्स तर मी मिळवून दिल्या. त्याच्यासाठी वाटेल ती मेहनत मी केलीये. त्या डब्या आणि गिलोय कोणी मिळवून दिलं रे? हा, नाही तर काय केलं असतं हिने? तोंडावर पडली असती ही. मी होते म्हणून थावलं हिचं. हिला काय जातंय डब्यांवरती अश्विनी ब्युटी पार्लर असं छापायला? त्यामागे कोणाकोणाची मेहनत होती हे सगळ्यांनाच माहितीये. 4 लोकांना फेस पॅक लावून समाधानी होतीस ग तू, पण या सगळ्याला मार्केटचा दर्जा मी मिळवून दिलाय. मग हा बिझनेस ग्रो करायला मी जर इतकी मदत केलेली आहे तर मी बोलणारच ना. शिल्पी ऐक ना, अगं तू म्हणतेस ते बरोबरच आहे, पण आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप करूया ना, जरा दमाने घेऊया. वहिनी, अशा ऍटिट्यूडनी काहीच होणार नाही. कधी ना कधीतरी लीप ऑफ फेथ घ्यावी लागते. तुम्हाला काय डबक्यातच राहायचंय का? शिल्पी, तू या टोन मध्ये तिच्याशी बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला मी. का नको बोलू? मी सुद्धा या बिझनेसचा भाग आहे. मग हा बिझनेस जर खड्ड्यात जाताना दिसत असेल तर मी बोलणारच ना. पण हा बिझनेस अश्विनीने सुरू केलाय, अगदी शून्यापासून सुरू केलाय, कळलं? ते पार्लर तिने स्वतः सुरू केलं, त्यानंतर ते पार्लर मधला हा बिझनेस घडवला, कळलं? यात तुझा काहीही सहभाग नाहीये. हा अश्विनीचा बिझनेस आहे आणि ती ठरवेल त्या बिझनेस बरोबर काय करायचं. दादा, दिवसभरात 4 लोकांचे फेशियल्स करणं आणि खरा बिझनेस रन करणं याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. हा माझा बिझनेस आहे, त्यामुळे या बाबतीत काय करायचं हे मी ठरवणार. तरी मी अश्विनीला बोललो होतो की निर्णय घेण्याच्या आधी विचार करा. या गोष्टीची भीती होतीच मला. तुम्ही आता काही बोलू नका. हा माझा बिझनेस आहे, त्यामुळे इथे माझी मतं जास्त महत्वाची असणार आहेत. वहिनीपेक्षा जास्त एक्सपिरियन्स मला आहे, त्यामुळे काय चूक काय बरोबर हे तिच्यापेक्षा जास्त मला कळतं. त्यामुळे माझ्या आणि माझ्या बिझनेसच्या मध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. तुझा बिझनेस, माझा बिझनेस? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे या बिझनेसला मी माझा बिझनेस म्हणाले म्हणून प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आता? अरे यार, तुम्ही नवरा बायकोना ठरवून घ्या आधी एकदा, तुम्हाला नक्की काय हवंय. मी या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होणं हवंय की नकोय? मी इतकी मेहनत करतेय याच्यासाठी आणि पुढेही करायला तयार आहे, पण तुम्हाला माझ्या ओपिनियनची काही कदरच नसेल तर सॉरी बॉस, मला नाही करायचं. आय एम नॉट इंटरेस्टेड. शिल्पी, अरे काय समोरच्याला काय बोलायचंय ते ऐकून घेत नाही, समजून घेत नाही. काय मुलगी आहे का काय? अहो तुम्ही शांत व्हा ना. रागाच्या भरात काहीतरी बोलून उगाच गैरसमज निर्माण नको ना व्हायला. हे बघा, तुम्ही असा विचार करू नका. बोलून ना प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढता येईल. आता आपण आपापल्या कामाला निघूया का? अश्विनी अगं, नंतर बोलूयात ना आपण. तुम्ही आता आवरायला घ्या. वरलेलोच आहे, बॅग घेऊन येतो. हॅलो, हां कडजा. इकडे काय करते बाहेर? अहो त्या रिसॉर्टवाल्याला फोन करते मी. इकडून बाहेरून कशाला, आतमधून कर ना. आतमध्ये जेनी फेशियल करते ना, मग उगाच त्या क्लायंटला डिस्टर्ब नको म्हणून मी बाहेर आले. अच्छा, तुझ्याकडे क्लायंट नाही? नाही, आज नाहीये. का? अहो आपल्याकडे 2च चेअर आहेत ना, म्हणजे एका चेअरवर फेशियल घेतलं की दुसऱ्या चेअरवर बाकीच्या सर्व्हिसेस देतो. पण ह्या क्लायंटना ना झोपून फेशियल करायचे, त्याच्यामुळे पूर्ण चेअर ओपन करावी लागते. मग एक चेअर ओपन केली की दुसरी चेअर ओपन करता येत नाही, त्याच्यामुळे 2-3 क्लायंट परत सुद्धा गेले. अरे यार, दिस इज क्रिमिनल. यू कॅनॉट गो विदाउट क्लायंट्स लाईक दॅट. मला वाटतं आपण पार्लरची जागा मोठी करायला हवी आता. म्हणजे मोठी जागा घ्यायला हवी आपण.
नाही घेऊ आपण, पण थोड्या दिवसानंतर बघू. आत्ता या क्षणी मला ना त्या रिसॉर्टवाल्याला फोन करणं जास्त महत्वाचं आहे. कर ना मग. अहो मगासपासून त्याचे सगळे नंबर्स ट्राय केलेत, लागतच नाहीयेत. मग नंतर कर ना. अहो खूप महत्वाचं आहे, मला कस्टमर्स कडनं फीडबॅक हवेत, म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे ना. अच्छा ठीक आहे बाबा, कर तू. जरा हळू, आतमध्ये कस्टमर आहेत ना. तू हळू बोल आधी. सॉरी, मला पण मीटिंग निघतो. चल बाय. हो. यांच्याशी का संपर्क होत नाहीये?